तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा. आणि आज बघा माझं काम चालू आहे इथं. तर आम्ही काय करतो माहिती आहे का, गोंड बनवतोय. ताटावरचा लोकरीचा रुमाल बनवलेला, त्याला गोंड बनवते. तर हा रुमाल मला पार्सल करायचा आहे. आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी पण मला सांगू शकताय की आम्हाला कोणत्या कलरचं पाहिजे, काय पाहिजे ते पण सांगू शकताय. आणि आता इथं बघा माहीचा पप्पा मला मदत करू लागायला लागल्या दोघं पण. आणि एकटीचं ड्रायव्हर काय एकटीला नाही होते एवढं म्हणून. तर सगळ्यांना शुभ सायंकाळ. आणि आता संध्याकाळच्या वाजल्यात 5:30 वाजता मी चहा ठेवलाय. आणि इथं सकाळी बटाट्याची भाजी बनवली होती. बटाट्याची भाजी आहे, इथं चहा ठेवलाय. माहीची आता शाळा भरल लवकरच. आम्हाला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हाला ना गावाला जायला भेटलं ना कुठंच जायला भेटलं नाही आम्हाला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत. अख्खी उन्हाळ्याची सुट्टी आमची इथंच गेली अकलूजमध्ये. तर तुम्ही कोण कोण कुठं कुठं गेलात ते पण सांगा नक्कीच कमेंट करून. आणि या सगळ्यांनी चहा प्यायला काय ना, कमरावर हात देऊन उभा राहिलेत माहीचे पप्पा. आणि सगळे विचारत होती कमेंटमध्ये की त्यांची तब्येत आता कशी आहे, त्यांची तब्येत आता कशी आहे. त्यांची तब्येत आता बरी आहे, पण चालतंय बरं का, अधूनमधून थोडं 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 चालूच आहे दुखणं त्यांचं पण. पण हाय जरा बऱ्यापैकी बरी आहे तब्येत. कसा माहिती आहे का, लय असल्यावर मला व्हिडिओ टाकायलाच वाटत नव्हतं, म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हते. असंच अधूनमधून आठवड्यातून एक दोन व्हिडिओ तर टाकायचा प्रयत्न करेल मी इथून पुढं आता नक्कीच. हे व्हिडिओ ही मोबाईल धरणार. आता माहीची शाळा चालू होईल, खाली बसा. तर आता माहीची शाळा भरेल. माहीच्या शाळेचं आता बघायला लागेल. आता 7वीला गेली माही, आहे का नाही. आता वह्या ती सगळं घ्यायला लागल. परत पुस्तकं काही शाळेतून भेटतात. तिथं गणवेश ही सगळं शाळेतूनच भेटते. पण आता स्कॉलरशिप पण आहे वाटतं 7वीला यावर्षी. त्या दिवशी सर आलं होतं जनगणनेला, त्या दिवशी म्हणत होतं सर 7वीला ह्या वर्षी स्कॉलरशिप आहे. तर बघू आता काय होतंय तर, आहे का नाही. पण बसवायची तिला परीक्षेला, त्या स्कॉलरशिपला बसवायची. ह्या पण वर्षी तिला 5वीत पण बसली होती, 6वीत आहे ना, 6वीत पण नव्हती, 6वीत नव्हती, 5वीत होती. आणि 2रीला का 3रीला होती ती मंथनची परीक्षा. 7वीत पण बसवायची तिला. मग कशी आहे तब्येत आता? त्या डॉक्टरकडे जाऊन नाहीत का आलात तुम्ही? सगळी कमेंटमध्ये विचारत, कोमल कशी आहे पाहुण्यांची तब्येत, कशी आहे पाहुण्यांची तब्येत. आणि काय व्हिडिओ तुम्ही आता कॅमेरा धरायचा काय मोबाईल, सगळा व्हिडिओ तुम्ही बनवायचा आता इथून पुढं. थोडा थोडा व्हिडिओ काढायचा आणि रोज थोडा थोडा व्हिडिओ टाकून द्यायचा. सकाळनं काही काम नसतं, लवकर उठतो मी. किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदानी शेर है. चला आता चहा उकळलाय, ह्यांना जायचंय. घाम तर कसला येतोय मरणाचा. उन्हाळा लय बर का, जाचक गेलाय. ग बसा की. कुठं मुंगे नाही काहीतरी चिटकलं असेल फरशीवर झोपलेली. चला आता चहा झालाय माझा तयार. ओ लिक्विड संपलंय भांड्याचं, एवढं आणायचं. चला या चहा प्यायला सगळ्यांनी. आणि बाय बाय सगळ्यांना. माझा छोटासा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ असेल. असंच छोटं व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जर तुम्हाला माझा छोटासा आवडला असेल, मी व्हिडिओ ह्यासाठी टाकलाय कारण की सगळेच कमेंटमध्ये माझे ताई मावशी त्या सगळेच विचारत होते की पाहुण्यांची तब्येत कशी आहे, जावई बापू कसे आहे, माहीचे पप्पा कसे आहे, दाजी कसे आहेत, सगळे विचारत होते. त्यामुळे मी व्हिडिओ बनवला हा छोटासा. मी आज लय खुश आहे. कशामुळं खुश आहे माहिती आहे का तुम्हाला? काय झालं माहिती आहे का, ती पैसे मोजत होतं. आता माहीला वया ती आणायचंय ना, आणि मला त्याच्यात ही जुनी 50ची नोट सापडली. म्हणून मी म्हणलं अयो, मला लय दिवसातनं 50ची नोट सापडली. त्यांनी लय दिवस झालं मला पैसेच दिलं नव्हतं.
कधी दिलंय सांगा बरं. मग दिली मला ही नोट. धर धर, लय दिवस झाला आता, तुला पैसेच नव्हतं दिलं म्हणून दिली नोट मला 50ची. आज बघा 10 रुपयाची नोट दिली तरी मी खुश असते, 50ची दिल्यावर तर किती खुश असेल मी, 4-5 पट खुश असते. बरं घ्याच्या याच्या प्यायला भागतंय का तेवढं? हा भागतंय का तेवढ्यात? माहीला कपडे घ्यायच्यात. तुम्ही गोरी मला सांग की, ही कोण आहे? आत्या. आत्या आहे. आत्या म्हणजे कोण? पप्पाची बहीण. पप्पाची बहीण. पप्पाची मोठी बहीण नाही आली, बारकीच आहे. इकडे दाखव की चपात्याचं माझं लय दिवसात. तिकडे चल. दिसतंय का पण? घामाने डबडबून गेले मी, दिसणार की सगळं दिसतंय की. चपातीला नको काढू. तर इथं माझा चाललाय स्वयंपाक आणि माझ्या बारक्या नणंदबाई आल्या होत्या, म्हणजे माझ्या पप्पांची बहीण बारकी. तर त्या आल्या होत्या त्यामुळं स्वयंपाक चालू होता माझा. पनीरची भाजी, खीर, चपाती असा आमचा बेत होता बरं का बनवायचा. आणि मी चपात्या करत होते आणि माही व्हिडिओ काढत होती. तर आमचे म्हणजे ह्या मामीच लागतात, माझ्या सख्या चुलत मामी लागतात. ह्यांची बहीण जी बारकी आहे ना ती, म्हणजे मी नात्यातच दिलेले, घरातल्या घरातच असं नात्यातल्या ह्याच्यात. तर त्यामुळं. आणि इथं माझा चाललाय स्वयंपाक. त्या बसल्या होत्या आणि एवढा आमचा व्हिडिओ भारी चालला होता का नाही, लय हिंदी चाललं होतं. माहीचे पप्पा आहेत. हा, तुमचं कुटुंब एवढं आहे? ऐका ना, हा आमचं छोटं कुटुंब आहे, सुखी कुटुंब. आणि ऐका ना, आता नवीन पाहुणे आलेत आमच्या घरात आणि त्या पाहुणे आहेत का नाही, माझी मामी आहे, मामी सक्की, चुलत मामी सक्की, अण्णा मुंडक वर कशाला करताय एवढं? खाली करा ना, म्हणजे दिसतंय मला याच्यात. माझा हात इकडे गळू येतोय. आणि माझी ऐका कांदा बी दिसायला लागला. सक्की चुलत मामी माझी सक्की नणंद आहे. चालतंय ना हो, आल्यात तर छान आहेत. पण मी नणंद बोलतच नाही ना. तुम्ही मामीच नातं लावलं ना, मग मामाचं आणि मामीचं. मामा मामीच नातं लावले. हा, छान आहे, अच्छा आहे. अगो पण तुम्हारी चपाती ठीक आहे रे. असाच व्हिडिओ टाकते मी. पुन्हा